किती पैसे झाले? मॅडम तुमचे 230 रुपये झाले. अच्छा, हे 500 रुपये घ्या आणि मला बाकीचे पैसे वापस द्या. अरे 500ची नोट मॅडम, 500ची नोट आम्ही नाही घेत, ती बॅन झाली आहे ना. काय? 500 रुपये बॅन झाले? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तुम्हाला नाही माहिती का? व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्या सोशल मीडिया ॲप्सवरती सर्क्युलेट होतंय. तुम्ही अपडेटेड राहत जा ना थोडंसं. अरे मॅडम असं कशावरती पण विश्वास ठेवू नका. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी हे ऑफिशियली कन्फर्म केले आहे की ही फेक न्यूज आहे. फेक न्यूज म्हणजे? अरे मॅडम, सरकारने 500 रुपयाची नोट बॅन नाही केली आहे, ती अजून पण ॲक्टिव्ह आहे. तिचं सर्क्युलेशन जास्त होतं म्हणून त्यांनी त्याचं सर्क्युलेशन कमी करण्यासाठी 100 आणि 200 रुपयाचं सर्क्युलेशन वाढवलं आहे. त्याच्यामुळे हे ऑफिशियली कन्फर्म झालं आहे की 500 रुपयाची नोट बॅन नाही झाली आहे. आणि अशा फेक न्यूजवरती तुम्ही पण विश्वास ठेवू नका. तर मग घ्या आता 500 रुपये माझे. बरं झालं मॅडम तुम्ही मला सांगितलं, नाही तर किती मोठं नुकसान झालं असतं माझं. मी पण अशा फेक न्यूजवरती बिलीव्ह केलं असतं. आता तुम्ही पण स्मार्ट होऊ शकताय, त्याच्यामुळे बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.